गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे 59 पोलीस शिपाई पदांसाठी राबवली जाणारी भरती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। आज सकाळी 11 वाजता फुलचूर येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात या पदांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा अत्यंत कडक बंदोबस्तात पार पडली। पोलीस भरती 2024-25 अंतर्गत पार पडलेल्या या परीक्षेत 59 पदांसाठी एकूण 614 उमेदवारांनी आपले नशीब आजमावले। परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि पारदर्शकता जपली जावी यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी विशेष नियोजन केले होते। खबरदारीचा उपाय म्हणून परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचे कलम 163 लागू करण्यात आले होते। या परीक्षेचे गुण येत्या 3 ते 4 दिवसात अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार आहेत। तसेच बॅट्समनच्या 10 रिक्त पदांसाठी पात्र असलेल्या 100 उमेदवारांची लेखी परीक्षा देखील लवकरच घेतली जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी दिली आहे। या भरती प्रक्रियेमुळे जिल्हा पोलीस दलाला लवकरच नवीन मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे। आज गोंदिया जिल्हा पोलीस भरतीमध्ये पोलीस शिपाई पदासाठी एकूण 49 पदांसाठी आज लेखी परीक्षा आहे ते पार पडत आहे आणि जवळपास 614 कॅन्डिडेट मैदानी चाचणीमधून या लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत। त्या 614 परीक्षार्थींची ही लेखी परीक्षा आहे ते आज होत आहे। बॅट्समनच्या 10 जागा आहेत, परंतु आज बॅट्समन पदाची लेखी परीक्षा नाही आहे। बॅट्समन पदाची स्किल टेस्ट नुकतीच पार पडलेली आहे आणि त्यासाठी 100 उमेदवार आता त्या स्किल टेस्टमधून पात्र ठरले आहेत। त्या 100 उमेदवारांची लेखी परीक्षा ही अजून तारीख निश्चित झालेली नाही, ती तारीख पुढची ठरवायची बाकी आहे। आता हे आज परीक्षा झाल्यानंतर पुढील 3 ते 4 दिवसात आम्ही त्यांचे मार्क्स प्रसिद्ध करणार आहोत आणि मग त्यानंतर पुढचे जे वॅकन्सीज असतात कास्ट वाईज आणि इतर जे काही आरक्षण असतात त्याच्या वाईज आम्ही मग ते रिझल्ट पुढे पब्लिश करू। त्यामध्ये प्रतिनिधी राधाकिशन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।